चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्वाकर्षण बल मराठीमध्ये. आता सिलेबस जो गव्हर्नमेंटने कट केलेला आहे तो कसा कट केलेला आहे, पेज वाईज कट केला आहे. म्हणजे पेज 1 वरून काही सिलेबस किंवा काही ओळी कट केल्या, त्याच्यानंतर पेज 2 वरून काही ओळी कट केलेल्या आहेत, पेज 3 वरून काही ओळी कट केलेल्या आहेत. तर आपल्याला त्यानुसार पुढे जायचं आहे. तर सर्वांनी बुक समोर या, मी फटाफट सांगणार आहे तुम्हाला. ठीक आहे. हे तुमचं स्टँडर्ड 10चं सिलेबस कट झालेलं पेज आहे. ठीक आहे. त्यामध्ये इकडे पहा, हा जो फर्स्ट चॅप्टर आहे गुरुत्वाकर्षण म्हणजे ग्रॅव्हिटेशन फोर्स. त्यामध्ये बघा पेज नंबर 1 इकडे पहा, पेज नंबर 1 वरती तक्ता म्हणजे चौकट, चौकटीमध्ये जी जोड माहिती दिलेली आहे संप्रेषण तंत्रज्ञानाची. ठीक आहे. म्हणजे जी पेज नंबर 1 वरती जी चौकट आहे ती कट केलेली आहे. पेज नंबर 1 वरती जी चौकट आहे ती कट केलेली आहे. पेज नंबर 1 वरती कोणती चौकट आहे, ही शेवटची. यूज युअर ICT टूल. ठीक आहे. हे कट झालेलं आहे. मराठी मीडियमच्या स्टुडंटने सुद्धा पेज नंबर 1 वरती जाऊन ही जी चौकट आहे ही कट करायची आहे. ही जी चौकट आहे पेज नंबर 1 वरती ती कट करायची आहे. ठीक आहे. पेज नंबर 1 वरती ही चौकट कट करायची आहे. त्यानंतर पुढे काय आहे पहा, पेज नंबर 2 वरती सांगितलंय चौकट परिचय शास्त्रज्ञांचा. ठीक आहे. पेज नंबर 2 वरती परिचय शास्त्र टू द सायंटिस्ट. मराठी मीडियमच्या स्टुडंटने पण करायचं आहे. ठीक आहे. पहा, पेज नंबर 2 वरती हे आहे इंट्रोडक्शन टू द सायंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञांचा परिचय. हे कट करायचं आहे. ठीक आहे. ही चौकट नाही आहे, ही चौकट कट करा. त्यानंतर पुढे परत पेज नंबर 2 वरतीच कॉलम क्रमांक 1 वरून 12वी ओळ करून पाहूया ते आकर्षित करीत असणार. म्हणजे पेज नंबर 2 पूर्ण कॅन्सल आहे. ठीक आहे. पेज नंबर 2 पूर्ण कॅन्सल आहे, कॅन्सल करा पूर्ण पेज. पेज नंबर 2 पूर्ण कॅन्सल, पेज नंबर 2 नाही आहे. पान क्रमांक 3 वरती आहे आता. ठीक आहे. पुढे पहा पान क्रमांक 4 म्हणजे पान क्रमांक 3 जो आहे तो पूर्ण आहे. केपलर्स लॉ म्हणजे केपलरचे नियम जे आहेत तिथपासून जे तिसरं पेज स्टार्ट होतं ते संपूर्ण आहे. थर्ड पेज आहे. पेज नंबर 3 आहे, पूर्ण आहे. ठीक आहे. द्यायचे पान नंबर 4 वरती. पान नंबर 4 वरती पहा इंट्रोडक्शन टू द सायंटिस्ट. म्हणजे आपल्याला हे जे शास्त्रज्ञांचा जो परिचय दिलेला आहे पेज नंबर 4 वरती हा कट करायचा आहे. ठीक आहे. हा नाही आहे सिलेबसमध्ये. पेज नंबर 4 त्यानंतर जायचंय पेज नंबर 5. पेज नंबर 5 वरती काय सांगितलंय पहा आपल्याला,
इकडे पेज नंबर 5 वरून 6वी ओळ ते खालून 6वी ओळ. ठीक आहे, वरून 6वी ओळ ते खालून 6वी ओळ म्हणजे इथपासून युनिफॉर्म सर्क्युलर मोशनपासून युनिफॉर्म सर्क्युलर मोशनपासून मराठी मीडियमच्या स्टुडंट्सने मार्क करायचं आहे 5वी ओळ. जिकडे लिहिलेलं असेल पहा सर्क्युलर मोशन आणि मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. पेज नंबर 5 वर्तुळाकार गती कॅन्सल करायची आहे. खालून 12वी ओळ म्हणजे पहा काय होईल, खालचा कोणता पोर्शन ठेवलाय फक्त त्यांनी, हा जो हायलाइट केलाय ना मी, हा जो हायलाइट केलेल्या ओळी आहेत ना, फक्त एवढ्याच ओळी ठेवल्यात पहा. 1 2 3 आणि 4 ह्या 4च ओळी आहेत इकडे. बाकी सगळं कॅन्सल आहे. हा ब्रॅकेट सुद्धा यूज युअर ब्रेन हा सुद्धा कॅन्सल आहे. ठीक आहे, पेज नंबर 5 झालं सर्वांचं. त्यानंतर पुढे आहे पेज नंबर 6 सॉल्व्ड एक्झाम्पल्स. पेज नंबर 6 वरती सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत, ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत, ती पोर्शनमध्ये आहेत. ठीक आहे, सॉल्व्ड एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. त्याच्यानंतर पेज नंबर 6 वरतीच जे खाली दिलेलं आहे इकडे पहा यूज युअर ब्रेन्स, हे कॅन्सल करायचं आहे. हां, पेज नंबर 6 वरती म्हणजे तुमचं डोकं वापरा हे बंद करायचं आहे, हे नाही आहे, हे कॅन्सल करायचं आहे. आणि डू यू नो म्हणजे तुम्हाला हे माहीत आहे का, हे पण कॅन्सल करायचं आहे. पेज नंबर 6. आता पेज नंबर 7 वरती येऊया आपण. ठीक आहे, तर पेज नंबर 7 वरती समजतंय ना सर्वांना, सगळे मार्क करताय ना माझ्यासोबत. पेज नंबर 7 वरती जी हायलाइट केलेली ओळ आहे, ह्या ज्या हायलाइट केलेल्या ओळ आहेत 1 2 3 ही कॅन्सल करायची आहे. मराठी मीडियमच्या पुस्तकामध्ये पण हायलाइट केलेलं आहे, तर ते कॅन्सल करायचं आहे, ते नाही आहे सिलेबसमध्ये. हायलाइट केलेल्या ज्या पहिल्या 3 ओळी आहे ते कॅन्सल करायचे आहेत. मराठी मीडियमच्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे, ॲक्टिव्हिटी आहे पहा भूगोलाच्या पुस्तकाची. ठीक आहे, कॅन्सल करायचं आहे. त्यानंतर ही सॉल्व्ड एक्झाम्पल जी आहेत ती आपल्याला करायची आहेत, ती अशीच ठेवा. 7 पेज नंबरवरती जी सॉल्व्ड एक्झाम्पल आहेत ती आपल्याला करायची आहेत. त्यानंतर पहा पेज नंबर 9. पेज नंबर 8 पूर्ण आहे, पेज नंबर 8 पूर्ण सिलेबसमध्ये आहे. पेज नंबर 9 वरती या सर्वांनी. आता पेज नंबर 9 वरती थोडं वेगळा प्रकार आहे. पेज नंबर 9 वरती जर तुम्ही आला तर इकडे बघा मास अँड वेट लिहिलंय. मराठीमध्ये असेल तिकडे वजन आणि वस्तुमान. मराठी मीडियमच्या स्टुडंटसाठी वजन आणि वस्तुमान लिहिलेलं असेल तुमच्या पुस्तकामध्ये. तिकडनं जिथे स्टार्ट होईल मास, हे जिथं स्टार्ट होत आहे तिथपासून तर वजन जे आहे, वजनची डेफिनेशन म्हणजे वजन म्हणजे काय, याला वजन असे म्हणतात, असं शेवटचं ओळ असेल. हे पहा ऑब्जेक्ट, ही जी लाईन आहे म्हणजे खालून बघा 1 2 3 4 5 आणि 6 ह्याच्या पहिल्या 6 ओळी आहेत त्या तुमच्या सेल्फ स्टडीसाठी आहेत. सेल्फ स्टडीसाठी म्हणजे तुम्हाला स्वतः ह्या 6 ओळींचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, ते मी सांगेल तुम्हाला, काय प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही मार्क करून ठेवा तुमच्या पुस्तकामध्ये. पेज नंबर 9 वरती ह्याच्यामधल्या 6 ओळी आहेत त्या सेल्फ स्टडीसाठी आहेत. आणि खालचा जो ब्रॅकेट आहे, खालचा जो
स्क्वेअर आहे हा कॅन्सल आहे पूर्ण पेज नंबर 9 वरती. सेम फॉर मराठी मीडियम स्टुडंट ऑल्सो. ठीक आहे, कॅन्सल करा सर्वांनी. झाला आपला पेज नंबर 9. तो पेज नंबर 10ला जाऊया आपण. तर पेज नंबर 10 वरती पुन्हा सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत. तर सॉल्व्ड एक्झाम्पल आपल्याला सगळी सॉल्व करायची आहे, ती सिलेबसमध्ये आहेत. ठीक आहे. त्यानंतर पेज नंबर 10 वरती पहा, खाली जो चौकट दिली आपल्याला, खाली जो स्क्वेअर आहे तो स्क्वेअर पुन्हा कॅन्सल केला आहे. डू यू नो म्हणजे तुम्हाला माहिती आहे का. ठीक आहे, ह्याला कॅन्सल करा. कॅन्सल्ड. पेज नंबर 10 वरती जो डू यू नो म्हणजे हे तुम्हाला माहीत आहे का, ही जी कृती आहे ती कॅन्सल करा सर्वांनी. त्याच्यानंतर पेज नंबर 11. पेज नंबर 11 वरती जर आलं तर जो खाली चौकट आहे, ही जी स्क्वेअर आहे, हा जो चौकट आहे हा कॅन्सल करा. डू यू नो म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, हे कॅन्सल करा. पेज नंबर 11. बुकमध्ये मार्क करताना पेन्सिलने मार्क करा, नाही तर पेनाने कराल, नाही तुमची पुस्तकं फिर नेक्स्ट जनरेशनला वापरता नाही येणार. पेन्सिलने मार्क करा. त्यानंतर पुढे पेज नंबर 12 वरती सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत, ती आपल्याला करायची आहे. पेज नंबर 12 पूर्ण आहे. त्यानंतर पेज 13 पण पूर्ण आहे. पेज नंबर 12, 13 पूर्ण आहे. त्यानंतर हे जो पेज आहे 14 पेज नंबरवरती डू यू नोचा जो ब्रॅकेट आहे तो कॅन्सल करा. पेज नंबर 14 वरती हे तुम्हाला माहीत आहे का, जे सांगितलेलं आहे ते कॅन्सल करा, ते नाही आहे. आणि एक्झरसाइज पूर्ण आहे. जे प्रश्नोत्तरे आहेत धड्याच्या खाली, ही पूर्ण करायची तुम्हाला चॅप्टरच्या खाली. ठीक आहे, हे सगळं आहे. सॉल्व्ड एक्झाम्पल जी 6 खाली आहेत आणि हे जे क्वेश्चन्स विचारलेत खाली, त्याच्यामध्ये काही सम्स दिलेत तुम्हाला सॉल्व करायला, ते पूर्ण सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. आपण फक्त आता ग्रॅव्हिटेशनल डिस्कस करूया. ग्रॅव्हिटेशनचा सिलेबस सांगून झाला, तुम्ही मार्क केलं असेल. आपण चॅप्टरला स्टार्ट करूया. ठीक आहे, आता मी जातोय चॅप्टरकडे. तर आजच्या आपल्या चॅप्टरचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे, तर ग्रॅव्हिटेशन हा शब्द आपण इयत्ता 5वी पासून ऐकत आलोय. ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्वाकर्षण बल. ठीक आहे, म्हणजे गुरुत्वाकर्षण बलाचा शोध कुणी लावला, तर सर्वांना माहिती आहे न्यूटनने लावला. ठीक आहे, न्यूटन एका ॲपलच्या झाडाखाली बसले होते आणि वरून एक ॲपल पडला, आणि ती थेरी सर्वांना माहिती आहे, सर्वांनी ती गोष्ट ऐकलेली आहे. ठीक आहे, तर ग्रॅव्हिटेशन म्हणजे ॲक्च्युली काय असतं तर पहा, समजा ही एक बॉडी आहे म्हणजे किंवा ही एक वस्तू आहे. ठीक आहे, आणि माझ्याकडे अशा 2 वस्तू आहेत. ठीक आहे, तर ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, आता ह्या ज्या वस्तू आहेत त्या समजा पृथ्वीवरती आहेत. ठीक आहे, तर ही वस्तू जी आहे हिला स्वतःचं काहीतरी वस्तुमान असतं, म्हणजे वेट असतं किंवा मास असतं. ठीक आहे, तर ह्या वस्तूला जे स्वतःचं मास असतं ते समजा m1 असतं, आणि जी दुसरी वस्तू असते किंवा दुसरी जी बॉडी आहे तिचं वजन समजा m2 आहे. ठीक आहे, आणि ह्या दोन्ही वस्तू ज्या आहेत त्या अर्थवरती आहेत, म्हणजे पृथ्वीवरती आहेत. ठीक आहे, तर न्यूटन काय सांगतो, न्यूटनच्या ग्रॅव्हिटेशन लॉमध्ये न्यूटनने काय सांगितलं आहे की ही जी प्रत्येक वस्तू आहे किंवा पृथ्वीवरती असणारी प्रत्येक बॉडी ही पृथ्वीच्या सेंटरकडे अट्रॅक्ट होते. सपोज ही आपली अर्थ आहे. ठीक आहे, तर पृथ्वीच्या सेंटरकडे, समजा सेंटर इथे आहे. ठीक आहे, तर प्रत्येक बॉडी टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ म्हणजे जो पृथ्वीचा केंद्र आहे त्याच्याकडे अट्रॅक्ट होते, आणि त्याला न्यूटनने सांगितलं की इट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे न्यूटनने सांगितलं की हे गुरुत्वाकर्षण बल आहे, आणि हे गुरुत्वाकर्षण बल विविध प्लॅनेटवरती म्हणजे विविध ग्रहांवरती आहे, परंतु त्याचा जी शक्ती आहे, त्याचे जे बल आहे ते ग्रहानुसार बदलते. म्हणजे पृथ्वीवरती जास्त आहे, जर बाहेर चंद्रावरती तुम्ही गेले तर तिथे गुरुत्वाकर्षण कमी आहे. समजलं.
तर हे न्यूटनने एक्सप्लेन केलं. न्यूटनच्या अगोदर एक सायंटिस्ट होते केपलर्स म्हणून. त्यांनी स्वतःचे काही रूल्स सांगितले होते, नियम सांगितले होते. त्याला केपलर्सचे नियम म्हणतात किंवा केपलर्स लॉ बोलतात. ठीक आहे. तर केपलरच्या लॉचा आधार घेऊन न्यूटनने ही थेअरी मांडली होती. ठीक आहे. न्यूटनने स्वतः सगळं इन्व्हेस्टिगेशन केलं, परंतु त्याला आधार काय होता, त्याला जोड कशाची होती, केपलर्सचे लॉ होते. केपलर्सने जे न्यूटनच्या अगोदर लॉ डिफाईन केले होते त्याचा आधार घेऊन नंतरच न्यूटनने ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा लॉ सांगितला, नियम सांगितला की गुरुत्वाकर्षणाचे बल हे एक्झिस्ट आहे आणि त्याला त्यांनी आधार कोणाचा जोडला, केपलर्स लॉचा. ठीक आहे. म्हणजे जेवढा न्यूटन इम्पॉर्टंट आहे तेवढा केपलर्स लॉ सुद्धा इम्पॉर्टंट आहे, कारण केपलर्स लॉच्या बेसिसवरती न्यूटनने ग्रॅव्हिटेशन फोर्सची थेअरी मांडली. पहा, ह्या चॅप्टरमध्ये आपण काय सांगणार आहे, ग्रॅव्हिटेशन चेक करणार आहोत. सर्क्युलर मोशन कट झालं, केपलर्स लॉ आहे, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन शिकणार आहे, ॲक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ आहे, फ्री फॉल आहे, एस्केप वेलोसिटी आहे. ठीक आहे. आता मी स्टार्ट करतोय. कॅन यू रिकॉल म्हणजे तुम्हाला आठवत आहे का किंवा तुम्ही रिमेंबर करू शकता का. पहा काय विचारले, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ ए फोर्स ॲक्टिंग ऑन ॲन ऑब्जेक्ट. म्हणजे एखादी वस्तू आहे त्याच्यावरती जर एखादा फोर्स अप्लाय केला, फोर्स म्हणजे बल, म्हणजे एखाद्या वस्तूवरती जर आपण फोर्स अप्लाय केलं तर त्या वस्तूवरती काय परिणाम होतील. ठीक आहे. तर समजा एखादी वस्तू आहे, ठीक आहे, यावरती जर आपण फोर्स अप्लाय केला. आता समजा हा एक बॉल आहे. ठीक आहे. हा एक बॉल आहे, फुटबॉल समजा. ठीक आहे. आणि फुटबॉलरने याला किक मारली, बॉलला जर किक मारली तर काय होतं, बॉल हे जे बॉलची पोझिशन आता समजा ए ह्या प्लेसला आहे आणि फुटबॉलर जेव्हा किक मारेल तेव्हा हा बॉल पुढे जाईल. ठीक आहे. म्हणजे पहिली बॉलची पोझिशन काय होती, ए होती. फुटबॉलरने जेव्हा फुटबॉलला किक मारली तेव्हा त्याची पोझिशन बी या ठिकाणी गेली. म्हणजे काय झाली, पोझिशन चेंज झाली. म्हणजे वस्तूची जी स्थिती आहे, जी जागा आहे ती बदलते. बरोबर. ठीक आहे. आपल्याला काय विचारलं होतं की एखाद्या वस्तूवरती जर आपण फोर्स लावला तर त्यावरती काय इफेक्ट होतात, तर त्या वस्तूची जागा बदलते, पोझिशन बदलते. ठीक आहे. त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलंय, व्हॉट टाइप्स ऑफ फोर्सेस आर यू फॅमिलियर विथ. म्हणजे तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे फोर्सेस माहिती आहेत, म्हणजे कोणकोणत्या प्रकारची बलं तुम्हाला माहिती आहेत. मराठीमध्ये फोर्स म्हणजे बल, म्हणजे तुम्हाला कुठल्या प्रकारचे बल माहिती आहेत. तर पहा, आपल्याला कुठल्या प्रकारचे बल्स आपण 9th मध्ये शिकलो होतो. ठीक आहे. तर 9th मध्ये आपण शिकलो होतो इलेक्ट्रिसिटी फोर्स. ठीक आहे. म्हणजेच इलेक्ट्रिसिटी बल. त्यानंतर आपण काय शिकलो होतो, ग्रॅव्हिटेशन. म्हणजेच गुरुत्वाकर्षण. बरोबर. हे सगळे फोर्सेस आपल्याला माहिती आहे. इलेक्ट्रिसिटी फोर्स माहिती आहे, ग्रॅव्हिटेशन माहिती आहे आणि मॅग्नेटिक फोर्स. मॅग्नेटिक फोर्स म्हणजे चुंबकीय बल मराठीमध्ये. चुंबकीय बल म्हणजे हे 3 प्रकारचे बल आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपण त्याच्याशी फॅमिलियर आहोत ह्या फोर्सशी. त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलं आपल्याला, व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल काय माहिती आहे. ठीक आहे. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल आपल्याला जी माहिती आहे ती अशी आहे की झाडावरती एक ॲपल होता, ते ॲपल खाली पडला, ती थेअरी सर्वांना माहिती आहे. ठीक आहे. त्यानंतर पृथ्वीवरील कोणत्याही 2 वस्तू किंवा पृथ्वीवरील एक वस्तू आणि पृथ्वी यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशन फोर्स असतो, गुरुत्वाकर्षण असतं, हेही आपल्याला माहिती आहे. डीपमध्ये आपल्याला माहिती नाही आहे. तर ह्या चॅप्टरमध्ये आपण शिकणार आहोत की ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल एक्स्ट्रा जी माहिती असेल किंवा न्यूटनने जे सिद्धांत मांडले, जी थेअरी सांगितली, ती आपण या चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे.
नेक्स्ट पहा, वी हॅव सीन in the previous standard that the gravitational force is a universal force and it acts not only between two objects on the earth but also between any objects of the universe. जसं मी तुम्हाला सांगितलेलं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्वाकर्षण हे पृथ्वीवरती असतं आणि ते फक्त पृथ्वीवरील दोन वस्तूंमध्ये नसून ते युनिवर्समध्ये म्हणजे विश्वामध्ये कुठल्या पण दोन वस्तूंवरती दिसून येतं. ठीक आहे, म्हणजे गुरुत्वाकर्षण हे फक्त पृथ्वीवरती एक्झिस्ट असणाऱ्या किंवा पृथ्वीवरती दिसणाऱ्या वस्तूंवरती नाही आहे, ते प्लॅनेटवरती पण असतं आणि दुसऱ्या ग्रहांवरती पण तुम्हाला पाहायला मिळेल. पण त्याची जी बल आहे किंवा त्याची जी शक्ती आहे किंवा त्याचा जो इफेक्ट आहे तो वेगवेगळ्या ग्रहांवरती वेगळा असू शकतो. ठीक आहे, म्हणजे जेवढा ग्रॅव्हिटेशन फोर्सचा इफेक्ट पृथ्वीवरती आहे तेवढा चंद्रावरती नसेल, तो थोडा कमी असेल, कारण पृथ्वी आणि चंद्रामध्ये खूप मोठं अंतर आहे. आता पहा, ग्रॅव्हिटेशन हा जो मेन टॉपिक आहे त्याला आपण टच करूया. ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्वाकर्षण. ठीक आहे, पहा आता ग्रॅव्हिटेशनमध्ये न्यूटनची जी थेरी आहे ती न्यूटनची थेरी आपण पाहणार आहोत. त्यामध्ये काय सांगितलंय न्यूटनने पहा, ॲज वी हॅव लर्न्ड द फेनॉमिना ऑफ ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन. म्हणजे सर आयझॅक न्यूटनने ग्रॅव्हिटेशनची जी घटना आहे ती त्यांनी इन्व्हेस्टिगेट केली, डिस्कवर्ड केली. म्हणजे आयझॅक न्यूटनने शोध लावला गुरुत्वाकर्षणाचा. ठीक आहे, ॲज द स्टोरी गोज ही डिस्कवर्ड द फोर्स बाय सीइंग ॲन ॲपल फॉल फ्रॉम अ ट्री ऑन द ग्राउंड. जी स्टोरी मी मगाशी तुम्हाला सांगितली की ते एका झाडाखाली बसले होते, वरून ॲपल पडला आणि मग त्यांनी विचार केला की ॲपल खालीच का पडला, तो वरती का नाही गेला किंवा तो असा आडवा ट्रॅव्हल करत का नाही गेला. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर पहा, समजा एक ॲपलचे झाड आहे, ॲपलचं झाड होतं, इकडे न्यूटन बसले होते. ठीक आहे, आता इकडे न्यूटन बसले होते, इकडे ॲपल्स होते ॲपलच्या ट्रीवरती. ठीक आहे, आणि ॲपल्स बरोबर वर्टिकल म्हणजे उभ्या, वर्टिकल म्हणजे उभ्या डिरेक्शनमध्ये तो जमिनीवर पडला. ठीक आहे, मग न्यूटनने काय विचार केला की बाबा हा ॲपल तर वरती होता, हा डिरेक्टली खालीच का आला, म्हणजे टुवर्ड्स अर्थच का आला. ठीक आहे, जर हा ॲपल वरती का नाही गेला किंवा हा ॲपल असा आडवा का नाही ट्रॅव्हल करत गेला, बरोबर ना, असा आडवा पण तो ट्रॅव्हल करत गेला असता. ठीक आहे, हॉरिझॉन्टल पण गेला असता आडवा, पण तो खालीच का आला हा विचार त्याने केला. आणि त्यावेळेस त्याच्या लक्षामध्ये असं आलं की ही जी पृथ्वी आहे, ही जी अर्थ आहे, हिच्यामध्ये कसल्याही प्रकारचं तरी फोर्स आहे, बल आहे, आणि ती इतर गोष्टींना म्हणजे ॲपल असेल किंवा इतर गोष्टी असतील त्यांना ती काय करते, स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेते. ठीक आहे, मग ह्या ॲपलला जेव्हा पृथ्वीने स्वतःकडे अट्रॅक्ट केलं त्यामुळे हा जो ॲपल होता हा खाली येऊन पृथ्वीवरती पडला. इन्स्टेड ऑफ त्याने असं ट्रॅव्हल का नाही केलं, तो वरती का नाही गेला किंवा तो आडवा का नाही गेला पुढे. ठीक आहे, हा विचार सर आयझॅक न्यूटनने केला आणि त्यावेळेस त्यांच्या लक्षामध्ये आलं की पृथ्वीमध्ये कुठल्या तरी प्रकारचं बल आहे, फोर्स आहे, आणि नंतर त्यांनी ते फोर्स शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यालाच पुढे ग्रॅव्हिटेशन असं नाव दिलं. पुढे काय होतं, आफ्टर मच थॉट ही केम टू द कन्क्लुजन दॅट अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग ॲपल टुवर्ड्स इटसेल्फ अँड दिस अट्रॅक्टिव्ह फोर्स मस्ट बी डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजे जसं मी सांगितलं की त्यांनी विचार केला की अर्थकडे म्हणजे पृथ्वीकडे कुठली तरी शक्ती आहे, कुठलं तरी बल आहे, हे त्यांनी कन्क्ल्यूड केलं, म्हणजे निष्कर्ष काढला. आणि ती जी पृथ्वीची शक्ती आहे, बल आहे, ते त्या ॲपलला स्वतःकडे अट्रॅक्ट करत आहे वर्टिकल डिरेक्शनमध्ये. वर्टिकल म्हणजे मगाशी मी सांगितलं उभ्या डिरेक्शनमध्ये. ॲपल इथे होता तर तो वर्टिकल डिरेक्शन म्हणजे उभ्या डिरेक्शनमध्ये तो खाली पडतो. ठीक आहे, ॲपल कधी असा पडतो का किंवा झाडावरचा आंबा कधी असा पडतो का की इकडे जातो असा आडवा झाडावरून मग परत खाली येतो किंवा असा वरती जातो आणि मग पुन्हा खाली येतो, असं होतं का, नाही होत. तो एका वर्टिकल डिरेक्शनमध्ये उभ्या डिरेक्शनमध्ये खाली येतो. ठीक आहे, पुढे काय सांगितलं आपल्याला, द डिरेक्शन
from the apple on the tree to the center of the earth, it is vertical direction at the position of the apple and thus the apple falls vertically downwards. ते आत्ताच आपण सांगितलं की ॲपल हे एका उभ्या रेषेमध्ये खाली पडतात किंवा आंबे एका उभ्या रेषेमध्ये खाली पडतात. ते असे वरती जाऊन पुन्हा खाली येतात का? नाही येत. ठीक आहे. आता इकडे आपल्याला फिगर दिलेली आहे. एक ॲपलचं झाड दाखवलेलं आहे. इकडे पहा, इकडे वरती मून दाखवलं आहे म्हणजे चंद्र दाखवलं आहे. इकडे ॲपलचं झाड दाखवलं आहे. इकडे एक लेडी बसलेली आहे किंवा एक छोटी मुलगी आहे ती बसलेली आहे झाडाखाली आणि ही अर्थ आहे. ठीक आहे. आणि हा अर्थचा सेंटर आहे म्हणजे अर्थचा केंद्रबिंदू आहे. ठीक आहे. सर्वांना समजते? मराठी मीडियमच्या स्टुडंटला समजते ना? मी पूर्ण मराठीमध्ये एक्सप्लेन करतो त्यांच्यासाठी. ठीक आहे. हा अर्थचा सेंटर आहे. इकडे एक मुलगी बसली आणि हे ॲपलचं झाड आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी फिगर दिली आहे आणि सर आयझॅक न्यूटनने जे कन्क्लुजन काढले त्याबद्दल आपल्याला आज डिस्कस करायचं किंवा या डायग्रामवरून कन्क्लूड करायचं आहे. ठीक आहे. आता पहा काय सांगितलं आहे इन फिगर 1.1 म्हणजे शेजारी दिलेल्या डायग्राममध्ये shows an apple tree on the earth. The force on an apple on the tree is towards the center of the earth, that is along the perpendicular from the position of the apple to the surface of the earth. म्हणजे काय सांगितलं, हे जे झाड आहे हे एक ॲपलचं झाड आहे, ते पृथ्वीवरती आहे. ठीक आहे. पहा इकडे पृथ्वी दाखवली आहे, त्यावरती झाड आहे आणि एक मुलगी इकडे बसली आहे. हे पृथ्वीवरती आहे आणि पृथ्वीचं जे ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे, पृथ्वीचं जे ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे ते वर्टिकली म्हणजे उभ्या रेषेत, पहा इकडे एक रेष दाखवली आपल्याला, ही उभी रेष आहे म्हणजे उभ्या रेषेत त्या झाडावरती अप्लाय होत आहे. समजते सर्वांना? ठीक आहे. पुढे पहा, न्यूटन थॉट दॅट इफ द फोर्स ऑफ द ग्रॅव्हिटेशन ॲक्ट्स ऑन ॲपल्स ऑन द ट्री at different heights from the surface of the earth, can it also acts on object and even greater heights. पहा बघ सर न्यूटन आयझॅकने काय विचार केला, न्यूटनने काय विचार केला की समजा हे जे झाड होतं ॲपलचं, ठीक आहे, आणि याला ॲपल्स होते, तर हे जे ॲपलचे झाड होतं याच्या वेगवेगळ्या पोझिशनमध्ये ॲपल्स होते. काही ॲपल खाली होते इकडे, काही ॲपल वरती होते, काही इकडे होते. ठीक आहे. तर त्यांनी काय विचार केला की सगळेच ॲपल म्हणजे पहा हा ॲपल सुद्धा खाली पडतोय आणि सगळ्यात वरती म्हणजे टोकाला, झाडाच्या टोकाला असणारा ॲपल सुद्धा खालीच पडतोय. म्हणजे पृथ्वीचं जे ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे, गुरुत्वाकर्षण आहे, पृथ्वीचं जे ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे, जे गुरुत्वाकर्षण आहे ते डिस्टन्सवरती म्हणजे हायेस्ट डिस्टन्सवरती म्हणजे जसं वरती जाऊ आपण तसं सुद्धा ते ॲप्लिकेबल आहे. म्हणजे पहा याची पोझिशन समजा, ह्या ॲपलची पोझिशन समजा पृथ्वीपासून 10 मीटर आहे आणि जो वरचा टोकाचा जो ॲपल असेल, समजा हा टोकाचा ॲपल आहे. ठीक आहे. आणि ह्याचं अंतर पृथ्वीपासून 20 मीटर आहे. ठीक आहे. तर 10 मीटरवरती जो असणारा ॲपल होता तो सुद्धा खालीच पडतोय आणि 20 मीटरवरती असणारा ॲपल सुद्धा खालीच पडतोय. मग न्यूटनने काय विचार केला, जर जवळच्या डिस्टन्सवरती असणारा ॲपल खाली पडतो, दूरच्या डिस्टन्सवरती असणारा ॲपल जरी खाली पडतो, तर मग पृथ्वीच्या आसपास असणारे ग्रह, तारे, प्लॅनेट्स, मून, समजा हा मून आहे. ठीक आहे. तर ह्या मूनवरती सुद्धा पृथ्वीचे ग्रॅव्हिटेशन फोर्स ॲक्ट होत असेल. बरोबर. कारण पहा 10 मीटरच्या अंतरावरती असणाऱ्या वस्तूवरती पण तो अप्लाय होतोय, 20 मीटरच्या अंतरावरती असणाऱ्या वस्तूवरती पण तो अप्लाय होतोय. तर पृथ्वीपासून ज्या काही वस्तू असतील किंवा जे काही प्लॅनेट्स असतील त्याच्यावरती पण ग्रॅव्हिटेशन फोर्स अप्लाय होत असेल, हे त्याने कन्क्लूड केलं. ठीक आहे, न्यूटनने. त्यानंतर पहा फोर्स अँड मोशन. फोर्स अँड मोशनमध्ये काय सांगितले पहा, वी हॅव सीन दॅट अ फोर्स इज नेसेसरी टू चेंज द स्पीड ॲज वेल ॲज द डिरेक्शन मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट. पहा काय सांगते, फोर्स अँड मोशन्स म्हणजे बल आणि मोशन म्हणजे गती मराठीमध्ये. ठीक आहे. फोर्स म्हणजे बल अँड मोशन म्हणजे गती मराठी मीडियमच्या स्टुडंटसाठी. वी हॅव सीन दॅट अ फोर्स इज नेसेसरी टू चेंज द स्पीड ॲज वेल ॲज द डिरेक्शन ऑफ मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट. पहा आता स्पीड जो आहे, फोर्स जो आहे तो स्पीड चेंज करू शकतो.
आणि डिरेक्शन पण चेंज करू शकतो. म्हणजे पहा याचा मिनिंग काय होतं पहा. समजा जसं आपण मगाशी एक्झाम्पल घेतलेलं आहे, एक फुटबॉल घेतलेला, ठीक आहे. हा एक समजा एक फुटबॉल आहे, ठीक आहे. ह्या फुटबॉलवरती एका फुटबॉलरने किक मारली, ठीक आहे. सुरुवातीला हा जो फुटबॉल होता तो ए पोझिशनला होता आणि तो कॉन्स्टंट होता. म्हणजे कसा होता, स्थिर होता. कॉन्स्टंट म्हणजे तो स्थिर होता, तो कुठेही हलत नव्हता, डुलत नव्हता, जात नव्हता, पुढे मागे जात नव्हता, ठीक आहे. म्हणजे स्थिर होता. पण ज्या वेळेस फुटबॉलरने त्याच्यावरती किक मारली म्हणजे फोर्स अप्लाय केला, ठीक आहे, बल लावलं, ठीक आहे. फुटबॉलरने किक मारली याचा अर्थ काय झाला, त्याच्यावरती फोर्स अप्लाय झाला बॉलवरती आणि बॉलची पोझिशन चेंज झाली. बॉलची पोझिशन चेंज झाली म्हणजे बॉल ए ह्या पोझिशनला होता तर तो बी या पोझिशनला जाऊन पोहोचला, ठीक आहे. बी या पोझिशनला ज्यावेळेस बॉल पोहोचला त्यावेळेस सुरुवातीला जो बॉलची स्पीड होती, आता पहा इकडे बॉलचा स्पीड 0 होता ज्यावेळेस तो कॉन्स्टंट होता. स्पीड म्हणजे मराठीमध्ये चाल, ठीक आहे. स्पीड म्हणजे चाल. त्यावेळेस तो स्पीड किती होता, 0 होता. पण ॲज सून ॲज द फुटबॉलर किक द फुटबॉल, म्हणजे ज्यावेळेस फुटबॉलरने किक मारली त्यावेळेस फर्स्ट चेंज झाला फुटबॉलच्या पोझिशनमध्ये, पोझिशन बदलली. त्यानंतर त्याची स्पीड वाढली. पहिली 0 होती, ठीक आहे, नंतर 10 झाली असेल किंवा 20 मीटर पर सेकंड झाली असेल, जी काय असेल ती किक ज्या फोर्सने मारलेली असेल त्या फोर्सने, ठीक आहे. आणि सेकंड गोष्ट काय, डिरेक्शन चेंज झाली, ठीक आहे. म्हणजे पहिला फुटबॉल ह्या डिरेक्शनमध्ये होता, ठीक आहे, आणि त्यानंतर ज्यावेळेस किक मारली त्यावेळेस त्याची डिरेक्शन चेंज झाली, तो पुढे गेला, ठीक आहे. तो पुढे गेला म्हणजे त्याची डिरेक्शन म्हणजे दिशा, त्याची दिशा सुद्धा बदलली. म्हणजे फोर्स काय करू शकतो, एखाद्या ऑब्जेक्टची म्हणजे एखाद्या बॉडीची फोर्स काय करू शकतो, स्पीड चेंज करू शकतो आणि अजून काय करू शकतो, त्याची डिरेक्शन म्हणजे दिशा बदलू शकतो. हे या स्टेटमेंटचा मिनिंग आहे, ठीक आहे, या स्टेटमेंटचा. पुढे जाऊया. पहा पुढे पेज नंबर 1 वरती आपल्याला सांगितलं कॅन यू रिकॉल व्हॉट आर द न्यूटन्स लॉज ऑफ मोशन्स. म्हणजे न्यूटनचे जे काही नियम्स तुम्ही गेल्या वर्षी 9वी स्टँडर्डमध्ये शिकला ते तुम्ही आठवू शकता का, ठीक आहे. तर मी काल तुम्हाला सर्वांना रिवाईज करून यायला सांगितलं होतं की न्यूटनचे जे लॉ आहेत ते तुम्ही सर्वांनी पाहून या किंवा पाठ करून या, ठीक आहे. तर न्यूटन्स लॉ ऑफ मोशन मी आत्ता एक्सप्लेन नाही करणार आहे तुम्हाला, आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये करणार आहोत. कारण त्याच्यावरती ज्या सम्स आहेत त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कव्हर करूया. मग तेव्हा मी सम बरोबर म्हणजे तुम्हाला जे प्रॉब्लेम्स असतील त्या प्रॉब्लेमसोबत ज्या उदाहरणांसोबत मी तुम्हाला न्यूटनचा लॉ एक्सप्लेन करेल, ठीक आहे. पहा पेज नंबर 2 वरती इंट्रोडक्शन टू द सायंटिस्ट ते तर कट केले आपण, परिचय. सर्क्युलर मोशन म्हणजे वर्तुळाकार गती पण कट केलेली आहे. तर पेज नंबर 2 पूर्ण नाही आहे, पेज नंबर 3 वरती या सर्वांनी. केप्लर्स लॉ हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, केप्लर्स लॉ. आणि केप्लर्सचे जे 3 नियम आहेत ते तुम्हाला एक्झाममध्ये 4 मार्क्ससाठी विचारले जातात की केप्लरचे नियम सांगा किंवा केप्लरचे नियम एक्सप्लेन करा, ठीक आहे. तर केप्लरचं लॉ हे फक्त तुम्ही आता अंडरस्टँड करून घ्या की केप्लर्स काय म्हणत होता, केप्लरचे लॉस काय होते मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. एकदा की तुम्ही हे लेक्चर अटेंड केलं की परत तुम्हाला केप्लर्स लॉ पाठ करायची गरज नाही लागणार, असं एक्सप्लेन करणार आहे मी, ठीक आहे. तर पहा आता, प्लॅनेटरी मोशन हॅड बीन ऑब्झर्व्ड बाय ॲस्ट्रॉनॉट्स सिन्स एन्शियंट टाइम्स. म्हणजे जे ॲस्ट्रॉनॉट्स होते, जे अंतराळवीर होते, ते अंतराळामध्ये जात होते आणि जे प्लॅनेटरी मोशन आहे म्हणजे ग्रहांची जी मुवमेंट आहे, जे ग्रह कसे फिरतात, कोणता ग्रह कोणत्या ग्रहावरती फिरतो, हां त्याच्यावरती पाणी आहे की दगड आहे की काय आहे, हे सगळं अनेक ॲस्ट्रॉनॉट्स तिकडे जातात. ते लोक ॲनालिसिस करतात, अभ्यास करतात आणि पुन्हा पृथ्वीवरती येऊन जी केंद्र असतात, जसं अमेरिकेचं नासा आहे, ठीक आहे, तशी जी आपलं जसं इस्रो आहे, अमेरिकेचे नासा आहे, तसं जे वेगवेगळे केंद्र असतात तिकडे संशोधन करतात, इन्व्हेस्टिगेशन करतात, ठीक आहे. सर्वांना कल्पना चावलाबद्दल पण माहिती असेल, त्यांचा मृत्यू झाला होता जेव्हा ते अंतराळातून परत खाली येत होते तेव्हा कल्पना चावला यांचा मृत्यू झाला होता, ठीक आहे. तर अनेक
जे अंतराळवीर आहेत ते प्राचीन काळापासून ह्या प्लॅनेटचा अभ्यास करतायत. त्यानंतर पुढे पहा काय सांगितले, गॅलिलिओ ऑल ऑब्झर्वेशन ऑफ द प्लॅनेट पोझिशन वीआर मेड विथ नेक आईज. बाय द 16th century a lot of data were available about planetary position and motion. म्हणजे 16व्या शतकामध्ये 16th centuryमध्ये 16व्या शतकामध्ये खूप सारा डेटा शास्त्रज्ञांनी कलेक्ट केला होता प्लॅनेटरी मोशनचा. म्हणजे ग्रहांबद्दल जी माहिती होती ती खूप होती 16व्या शतकामध्ये 16th centuryमध्ये. नंतर जॉहानेस कॅपलर पहा, हा सायंटिस्ट खूप इम्पॉर्टंट आहे सायन्समध्ये. हा सायंटिस्ट खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर पुढे सायन्सला जर गेले तर MSc पर्यंत हा सायंटिस्ट तुम्हाला मिळेल. ठीक आहे, MSc पर्यंत म्हणजे तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन होसपर्यंत हा सायंटिस्ट तुम्हाला प्रत्येक बुकमध्ये पाहायला मिळेल. हा सायंटिस्ट खूप इम्पॉर्टंट आहे, यांचं खूप मोठं योगदान आहे सायन्समध्ये. स्टडीड दिस डेटा ही नोटिस दॅट द मोशन ऑफ प्लॅनेट्स फॉलोज सर्टन लॉज. ही स्टेट 3 लॉज डिस्क्रायबिंग अ प्लॅनेटरी मोशन. मग केप्लर्सने काय सांगितलेलं, केप्लर्सने ऑब्झर्व केलं की हे जे प्लॅनेट्स मूव्ह होतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल पृथ्वी आहे, ठीक आहे, अर्थ आहे, त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर समजा सन आहे, ठीक आहे, त्यानंतर पहा अजून कुठला असेल, मंगळ असेल, बुध असेल. हे जे प्लॅनेट्स आहेत किंवा हे जे ग्रह आहेत हे एका सर्क्युलर पॅटर्न फॅशनमध्ये फिरतात, एका मोशनमध्ये फिरतात, म्हणजे एका गतीमध्ये फिरतात. आणि ती गती कशी आहे, स्थिर आहे किंवा ठरलेली आहे. आणि त्याचा अभ्यास त्याने केला आणि त्यावरून त्याने काही नियम बनवले आणि त्यालाच केप्लर्स लॉ असे म्हणतात. आणि त्याने जे नियम सांगितले ते होते 3 नियम. आणि ते आता आपण पाहणार आहोत कोणते 3 नियम आहेत ते. पहा, डू यू नो मध्ये आपल्याला काय सांगितले पहा, an ellipse is the curve obtained when a cone is cut by an inclined plane. Do you know म्हणजे हे तुम्हाला माहित आहे का? An ellipse is the curve obtained when a cone is cut by an inclined plane. म्हणजे ellipse काय आहे, तर ellipse काय आहे मी सांगतो तुम्हाला. सपोज माझ्याकडे एक कोन आहे, ठीक आहे, हा कोन आहे किंवा आईस्क्रीमचा कोन सर्वांना माहिती आहे, आपण आईस्क्रीम खातो, ठीक आहे. तो कोन मी इकडे काढलाय, ठीक आहे, कोन आईस्क्रीमचा कोन आहे. आता मी तुम्हाला फक्त सांगणार आहे की एलिप्स म्हणजे काय असतं. एलिप्स, ठीक आहे, एलिप्स किंवा त्याला मराठीमध्ये आपण कक्षा म्हणू शकता, ठीक आहे. आता एलिप्स म्हणजे काय, आता समजा हा कोन आहे, या कोनचा मी इकडे एक कट केला, कोनचा जर मी एवढा पार्ट मी कट केला तर मला काय मिळेल पहा, कोनचा जर मी एवढा पार्ट कट केला तर तो कट केलेला पार्ट जर मी बाजूला काढला तर मला एक सर्कल मिळेल, एक असं सर्कल मिळेल, बरोबर, असं सर्कल मला मिळेल, ठीक आहे. पण जेव्हा मी त्या कोनचा वर्टिकल कट करणार आहोत, जेव्हा मी वर्टिकल कट करेल, पहा जर मी असा कट केला, सरळ रेषेमध्ये न करता तिरकस म्हणजे क्रॉस कट केला तर मला काय मिळेल तेव्हा पहा, तेव्हा मला एक एलिप्स शेप मिळेल. म्हणजे असा अंडाकृती एक डायग्राम मला मिळेल किंवा आकार मला मिळेल, ठीक आहे. आणि एलिप्स काय म्हणतात, एलिप्स. समजलं सर्वांना. हा जो आकार आहे, ही जी कक्षा आहे, यालाच काय बोलतात, एलिप्स, ठीक आहे. त्यानंतर पुढे पहा काय सांगितले, द सम ऑफ द डिस्टन्सेस टू द फोकल पॉइंट्स फ्रॉम एव्हरी पॉइंट ऑन द कर्व इज कॉन्स्टंट. F1 F2 आर द फोकल पॉइंट्स ऑफ द एलिप्स शोन इन द फिगर. आता पहा इकडे फिगरमध्ये आपल्याला काय सांगितले, फॉर एक्झाम्पल आता मी इकडे तुम्हाला व्यवस्थित सांगतो ब्लँक पेजवरती. समजा एलिप्स इकडे ड्रॉ केला, ठीक आहे, मी एलिप्स इकडे ड्रॉ केला, ठीक आहे. ड्रॉ केल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, याला काय फोकल पॉइंट्स असतात, 2 साईडला 2 फोकल पॉइंट्स असतात आणि त्याला नाभी म्हणतात मराठीमध्ये, ठीक आहे. 2 फोकल पॉइंट असतात आणि त्याला मराठीमध्ये नाभी म्हणतात. आता समजा मी याचा
अक्ष घेतला, ॲक्सिस घेतला मध्यभागी इथपासून तर इथपर्यंत. ठीक आहे. तर याच्यावरती जर आपण 2 फोकल पॉईंट घेतले, समजा मी हा F1 घेतला आणि इकडे एक F2 हा फोकल पॉईंट घेतला. ठीक आहे. जसं आपल्या डायग्राममध्ये दाखवलेले पहा, इकडे F1 आहे, इकडे F2 आहे. हे 2 फोकल पॉईंट मी घेतले. ठीक आहे. पुढे पहा काय सांगितले आपल्याला, ABC हे 3 पॉईंट दिलेत. इकडे A, B आणि इकडे C असे 3 पॉईंट आपल्याला दिलेले आहेत. आणि पुढे आपल्याला काय सांगितले, ते पॉईंट त्यांनी जोडलेत. ठीक आहे. पॉईंट काय केले, त्यांनी जोडलेत. हे पॉईंट मी पण जोडून घेतले. ठीक आहे. हे पॉईंट एकमेकांशी जोडल्यानंतर पहा त्यांनी पुढे काय सांगितलं की AF1 प्लस AF2 इज इक्वल टू BF1 BF2. आता ह्या डायग्राममध्ये ऑब्झर्व करा, इकडे ह्या डायग्राममध्ये पहा AF1 प्लस AF2 इक्वल टू BF1 प्लस BF2. म्हणजे जे फोकल पॉईंट्स आहेत, जे नाभीय अंतर आहे पहा आता AF1 प्लस AF2 म्हणजे A ह्या पॉईंट्सपासून F1 पर्यंत जे अंतर आहे, म्हणजे ही जी लाईन आहे प्लस परत A ह्या पॉईंटपासून F2 पर्यंत जे अंतर आहे, हे अंतर कशाच्या इक्वल आहे, जे ऑदर पॉईंट्स असे आहेत. म्हणजे B हा एक पॉईंट आहे, तर जे अंतर B पासूनचे F1 पर्यंत आहे आणि B पासूनचे F2 पर्यंत आहे, हे अंतर दोघांशी एकमेकांशी कसे आहेत, इक्वल आहेत, समान आहे. समजते सर्वांना. आणि सेम फॉर CF1 प्लस CF2 कळते सर्वांना. पहा A आणि F1 प्लस F2 ह्या दोघांमधील जे अंतर आहे, ते अंतर B या पॉईंटपासून F1 पर्यंत आणि B या पॉईंटपासून F2 पर्यंत समान आहे. म्हणजे पहा तिकडे BF1 प्लस BF2 असं लिहू शकतो मी. ठीक आहे. समजते सर्वांना हा पॉईंट. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, हा अंडरस्टँड करून घ्या. ठीक आहे. आणि सेम फॉर द C, म्हणजे CF1 प्लस CF2 इज ऑल्सो इक्वल टू AF1 प्लस AF2. समजला सर्वांना हा पॉईंट. खूप सोपा पॉईंट आहे. म्हणजे बघा ॲडिशन ऑफ F1 आणि C1 म्हणजे C पासून F1 पर्यंत जे अंतर असेल आणि ह्या C पासून F2 पर्यंत जे अंतर असेल, ते अंतर ह्या दोन्ही पॉईंटच्या इक्वल असेल. म्हणजे B आणि F पर्यंत जे अंतर असेल आणि B आणि F2 हे जे अंतर आहे याच्याशी ते इक्वल असेल, समान असेल. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट पाहूया आपण. ॲक्च्युअलमध्ये लॉ मध्ये काय सांगितलंय ते पाहूया. ठीक आहे. चला पुढे जातो मी. केपलर्स फर्स्ट लॉ म्हणजे केपलरचा पहिला नियम. आता केपलर्सने काय नियम सांगितले, त्याने जे प्लॅनेटरी मोशन ऑब्झर्व केले होते, त्याने जो अभ्यास केला होता, त्या अभ्यासाच्या आधारे त्याने काही नियम सांगितले आणि ते नियम आता आपल्याला पाहायचे आहेत. तर केपलरचा पहिला नियम काय होता पहा. द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज अन एलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. ठीक आहे. त्याने काय सांगितलं की जे ऑर्बिट आहे ऑफ द प्लॅनेट इज अन एलिप्स विथ द सन ॲट वन फोकाय. आता मी डायग्रामच्या सहाय्याने तुम्हाला एक्सप्लेन करतो. तसं मी सांगितलेलं तुम्हाला की एलिप्स म्हणजे हा एक अंडाकृती शेप आहे. ठीक आहे. एक अंडाकृती आकार आहे, तो मी इकडे ड्रॉ केला. एलिप्स म्हणजे एक अंडाकृती, एक लंबवर्तुळाकार शेप आहे. एलिप्स लंबवर्तुळाकार कसा आहे, शेप आहे, आकार आहे. ठीक आहे. आणि पुढे काय सांगितले, अन एलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. पहा
आता फोकाय म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, हे फोकल पॉईंट्स आहेत म्हणजे नाभी आहे. पहा, एलिप्सवरती 2 फोकल पॉईंट असतात म्हणजे नाभीय 2 बिंदू असतात. इकडे F1 आहे, इकडे F2 आहे. म्हणजे तो काय सांगतोय की एका पॉईंटला पहा, वन ऑफ द फोकाय म्हणजे एका पॉईंटला सूर्य आहे कुठेतरी. ठीक आहे, तर समजा मी इकडे F1 घेतला किंवा F2 इकडे आहे तर F2 घेतला आणि सपोज F2ला सन आहे. तो काय सांगतोय लॉमध्ये, फक्त मी तुम्हाला सांगतोय. तो काय म्हणतोय की द ऑर्बिट ऑफ अन प्लॅनेट, म्हणजे समजा इकडे एक माझा ग्रह घेतो मी. ठीक आहे, एक प्लॅनेट घेतो इकडे. आता समजा इकडे एक प्लॅनेट आहे. ठीक आहे, हा एक प्लॅनेट आहे कुठला पण, ABCXYZ काय तुम्हाला घ्यायचा तो घ्या तुम्ही समजा. ठीक आहे, इकडे हा एक प्लॅनेट आहे. ठीक आहे, आता हा प्लॅनेट काय करतोय, एका ऑर्बिटमध्ये फिरणार आहे तो, म्हणजे एक कक्षेमध्ये फिरतोय. पहा, हा जो प्लॅनेट आहे हा असा गोल फिरतोय. ठीक आहे, आता प्रत्येक प्लॅनेट फिरत असतो. ठीक आहे, तर जो प्लॅनेट जसा फिरतो त्याच्या फिरण्याला काय बोलतात, ऑर्बिट. ठीक आहे, म्हणजे त्याच्या फिरण्याने जसं तो फिरतो याला काय बोलतात, ऑर्बिट. समजा हा A आहे, हा असा फिरला तर तो फिरल्यानंतर हा जो पाथ तयार होतो, हा जो रस्ता आहे किंवा हा जो पाथ आहे याला ऑर्बिट म्हणतात आणि मराठीमध्ये याला बोलतात कक्षा. ठीक आहे, म्हणजे तो कसा फिरतो, गोल अंडाकृती फिरतो की गोल फिरतो की कसा फिरतो. ठीक आहे, त्याला बोलतात कक्षा आणि ऑर्बिट. ठीक आहे, म्हणजे समजा हा एक प्लॅनेट होता आपला. हा जो प्लॅनेट होता हा जसा फिरतो असा त्याला ऑर्बिट म्हणतात, कक्षा म्हणतात. ठीक आहे, पहा आता इकडे द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज अन एलिप्स, म्हणजे हे जे ऑर्बिट आहे एका प्लॅनेटचं जे ऑर्बिट आहे ते एलिप्स आहे. ठीक आहे, एलिप्स आहे. द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज अन एलिप्स विथ द सन ॲट वन फोकाय, आणि त्यामध्ये तो ज्या ऑर्बिटमध्ये फिरतो त्या ऑर्बिटच्या एका फोकायवरती म्हणजे एका नाभीच्या बिंदूवरती सूर्य असतो. पहा, इकडे मी सन दाखवलाय. सिंपल लॉ आहे, सिंपल. आता पाठ झाला पाहिजे तुमचा. पहा, तो काय सांगतोय, द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट, म्हणजे प्लॅनेट जसा फिरतोय हे जे त्याचं ऑर्बिट आहे फिरण्याचं ते कसं आहे, इलिप्स आहे. ठीक आहे, लंबवर्तुळाकार आहे, लंबवर्तुळाकार आहे आणि त्याच्या एका नाभी बिंदूवरती सूर्य आहे. ठीक आहे, जसं इकडे आपण दाखवलं, इकडे सन आहे. ठीक आहे, त्याच्या एका नाभी बिंदूवरती सूर्य आहे. सिंपल स्टेटमेंट आहे. पहा, द ऑर्बिट ऑफ अन प्लॅनेट म्हणजे एका प्लॅनेटचं जे ऑर्बिट आहे त्याचा शेप कसा आहे, एलिप्स आहे आणि त्याच्या एका फोकाय पॉइंटला काय सूर्य आहे. फक्त एका वळीचा लॉ आहे. समजतंय सर्वांना? सर्वांना समजतंय? पाठ झाला पाहिजे डायरेक्टली, हा लॉ पाठ झाला पाहिजे, परत पुस्तकात बघायची गरज नाही झाली पाहिजे. एक प्लॅनेट आहे, हा एक प्लॅनेट आहे सपोज, हा झाला माझा एलिप्स शेप म्हणजे लंबवर्तुळाकार. एलिप्स म्हणजे लंबवर्तुळाकार. ठीक आहे, हा एक एलिप्स शेप आहे म्हणजे लंबवर्तुळाकार आहे. इकडे एक प्लॅनेट आहे, इकडे एक फोकाय पॉईंट आहे, तिकडे सूर्य आहे फोकाय पॉईंटला. ठीक आहे, इकडे मी एक फोकाय पॉईंट घेतला, तिथं सूर्य आहे आणि इथे काय माझा प्लॅनेट आहे. ठीक आहे, तर सिंपल फर्स्ट लॉ काय सांगतो, द ऑर्बिट ऑफ एन प्लॅनेट, हे जे ऑर्बिट आहे ही जी कक्षा आहे, हां ग्रहाची जी कक्षा आहे हां ती कशी आहे, लंबवर्तुळाकार आहे, एलिप्स आहे. ठीक आहे, द ऑर्बिट ऑफ एन ऑब्जेक्ट इज अन एलिप्स विथ सन ॲट वन ऑफ द फोकाय, म्हणजे 2 फोकाय पॉईंट होते. इकडे एक होता, बरोबर, मगाशी मी सांगितलं इकडे एक होता आणि इकडे एक होता. मग सूर्य कोणत्या पण एका फोकायला असेल, इकडे असेल किंवा इकडे असेल. झाला फर्स्ट लॉ. किती सिंपल आहे. एक ग्रह होता, त्याचं जे ऑर्बिट होतं ते कसं होतं, लंबवर्तुळाकार होतं. कक्षा कशी होती, लंबवर्तुळाकार होती आणि त्याच्या कक्षेच्या एका फोकल पॉईंटला म्हणजे नाभीय पॉईंटला सूर्य होता. संपलं, सिंपल स्टेटमेंट. पाठच झाला पाहिजे, परत पुस्तक उघडण्याची गरजच नाही लागली पाहिजे. सेकंड लॉ पाहूया. प्लस सेकंड लॉ काय सांगते पहा. सेकंड लॉ, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट
अँड सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. पहा आता इकडे डायग्रॅममध्ये तुम्ही फक्त लक्ष द्या, लगेच समजेल. खूप सिम्पल स्टेटमेंट आहे. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन, म्हणजे जी रेष सूर्य आणि प्लॅनेटला जोडते. जर आपण डायग्रॅममध्ये पाहिलं तर माझा सूर्य इकडे आहे, ठीक आहे, आणि माझा प्लॅनेट आहे इकडे, ठीक आहे. आणि स्टेटमेंटमध्ये काय सांगितले, जी लाईन एकमेकांना जोडते सूर्याला आणि प्लॅनेटला, कोणती लाईन जोडते, ही लाईन जोडते. बरोबर, इथपर्यंत स्टेटमेंट क्लिअर आहे. इथपर्यंत स्टेटमेंट क्लिअर आहे. द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन, इकडे आहे माझा सन, इकडे आहे माझा प्लॅनेट, आणि ही लाईन एकमेकांना जोडते. इथपर्यंत स्टेटमेंट क्लिअर आहे. पुढे सांगतो, स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. काय करते, ही जी लाईन आहे पहा, आता ही जी लाईन होती हिने सूर्य आणि प्लॅनेटला जोडलेलं होतं, ठीक आहे. जसं जसं प्लॅनेट पुढे पुढे ट्रॅव्हल करणार आहे, जसं प्लॅनेट पुढे पुढे ट्रॅव्हल करणार आहे, म्हणजे हा ग्रह किंवा तारा जसा पुढे पुढे जाणार आहे, ठीक आहे. समजा पहिल्यांदा माझा प्लॅनेट ए पोझिशनला होता, इकडे ए. समजा पहिल्यांदा माझा प्लॅनेट ए पोझिशनला होता, ए ह्या जागी तो स्थिर होता. नंतर तो हळूहळू फिरत 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 कुठे पोचला, बी ह्या पॉईंटला पोचला, ठीक आहे. समजलं. तर इथं बी पॉईंटला बघा, सूर्य आणि बी पॉईंटमधली ही लाईन आहे, ठीक आहे. आणि ए पॉईंटपासून पहा, हे जे अंतर आहे, हे जे अंतर आहे हे आता आपल्या प्लॅनेटने कव्हर केले. समजा ते एक्स आहे, समजा एक्स अंतर प्लॅनेटने ए पोझिशनपासून तर बी पोझिशनपर्यंत एका फिक्स टाईम इंटरवलमध्ये, म्हणजे समजा 1 सेकंड्समध्ये स्टेटमेंटकडे लक्ष द्या. 1 सेकंड्समध्ये समजा 1 सेकंड्समध्ये आपला प्लॅनेट ए पासून तर बी पर्यंत पोहोचला, ठीक आहे. एक फिक्स टाईम इंटरवल आहे. फिक्स टाईम इंटरवल म्हणजे काय, एक फिक्स वेळ आहे. 1 सेकंड, 2 सेकंड, 10 सेकंड, 1 मिनिट, वॉट एव्हर. एक फिक्स टायमिंग घेतला, त्या फिक्स टाईममध्ये तो पॉईंट ए पासून तर पॉईंट बी पर्यंत पोहोचला, ठीक आहे. आणि त्याने अंतर किती कव्हर केलं, एक्स. मी काय सांगितलं, त्याने समजा एक्स अंतर कव्हर केलं. तर पुढे काय सांगितले, स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. आता समजा हाच प्लॅनेट आपला आता सी पोझिशनला आहे, सी या स्थानी आहे, सी या पोझिशनला आहे, आणि तो पुन्हा 1 सेकंदने पुढे गेला, 1 सेकंड पुन्हा पुढे गेला, ठीक आहे. किती जातोय पुढे, फक्त 1 सेकंड जातोय. इकडे किती गेलेला, 1 सेकंड. पुन्हा हा सी पोझिशनवरती किती पुढे जाणार आहे, 1 सेकंड्स, ठीक आहे. मग 1 सेकंड्समध्ये तो प्लॅनेट पुन्हा एक्स एवढंच डिस्टन्स कव्हर करेल, ठीक आहे. हा लॉ काय सांगतोय लक्षात घ्या. 1 सेकंड्समध्ये म्हणजे इक्वल टाईम इंटरवलमध्ये तो इक्वल एरिया कव्हर करेल, म्हणजे एका फिक्स टाईममध्ये तो एक फिक्स क्षेत्रफळ कव्हर करेल. जर 1 सेकंडमध्ये तो ए पोझिशनपासून बी पोझिशनपर्यंत एक्स या अंतरावरती गेला, किंवा एक्स हे अंतर क्षेत्रफळ त्याने कव्हर केलं, तर पुन्हा तो सी पोझिशनपासून जर डी पोझिशनपर्यंत 1 सेकंड्स पुढे सरकला, 1 सेकंडने जर पुढे गेला, तर तो इकडे सुद्धा एक्सच अंतर कव्हर करेल. आणि पुन्हा पॉईंट ई पासून तर पॉईंट एफ पर्यंत जर तो 1 सेकंड्सने पुढे गेला, तर तो पुन्हा 1 सेकंड्स एवढं अंतर कव्हर करेल, ठीक आहे. दॅट इज द लॉ. कव्हर आहे, करेक्ट आहे, क्लिअर आहे. स्टेटमेंट काय सांगतोय की एका इक्वल टाईम इंटरवलमध्ये तो इक्वल एरिया कव्हर करतो. स्वीप्स म्हणजे कव्हर करतो तो, ठीक आहे, क्षेत्रफळ कव्हर करतो. मराठीमध्ये सांगायचं झालं तर ही जी लाईन आहे, म्हणजे सूर्य आणि या प्लॅनेटमधली जी लाईन आहे, ठीक आहे, ती लाईन म्हणजे जसं प्लॅनेट पुढे पुढे जाईल, ज्या इक्वल टाईम इंटरवलमध्ये जाईल, म्हणजे ज्या 1 सेकंड्समध्ये पुढे गेला आणि त्याने एक्स डिस्टन्स कव्हर केलं, तर पुन्हा सी पोझिशनपासून तर डी पोझिशनपर्यंत 1 सेकंडमध्ये तो एक्स एवढं डिस्टन्स पुढे जाईल, ठीक आहे. सिम्पल लॉ. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट, पहा इकडे सन आहे, इकडे प्लॅनेट आहे. सिम्पल स्टेटमेंट काय, फक्त इमॅजिनेशन करायचं. इकडे सन आहे, इकडे सूर्य आहे, इकडे माझा प्लॅनेट आहे, ठीक आहे. आणि स्टेटमेंट फक्त रिमेंबर करायचं. पहा, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन, मी लगेच जॉईन केली इकडे. द लाईन जॉईनिंग द सन अँड प्लॅनेट काय करते, स्वीप्स इक्वल
एरियाज काय करते, स्वीप्स म्हणजे कव्हर करते, म्हणजे पुढे पुढे जाते. स्वीप्स इक्वल्स एरिया अँड इक्वल टाइम इंटरवल, म्हणजे 1 सेकंड्समध्ये ती एक्स हे अंतर कव्हर करते. द सेकंड स्टेटमेंट इज क्लिअर. समजलं सर्वांना? क्लिअर आहे सर्वांना? ओके, हा लॉ इथेच पाठ झाला पाहिजे, परत पुस्तक उघडण्याची गरज नाही लागली पाहिजे. आता केपलरचा जो थर्ड लॉ आहे, सॉरी सेकंड लॉ मध्ये, सेकंड लॉ आपला झाला ना ABCD. ओके ठीक आहे, हा झाला. आता केपलरचा थर्ड लॉ हा इम्पॉर्टंट लॉ आहे, हा लक्षात ठेवायचा. याच्यावरती आपल्याला पुढे प्रॉब्लेम सॉल्व करायचे. मराठी मीडियमच्या स्टुडंटला समजला हा लॉ? खूप सिंपल होता. ओके, केपलर्स लॉ पहा, थर्ड लॉ आहे आता आपला. तर थर्ड लॉ मध्ये केपलर्स काय सांगतो, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन is directly proportional to the cube of mean distance of a planet from the sun. ठीक आहे, हे स्टेटमेंट व्यवस्थित समजून घ्या थर्ड लॉचं. हे इरेज करतो मी एकदा. हे मी इरेज करतो आणि पुन्हा तुम्हाला स्टेटमेंट समजावून सांगतो की थर्ड लॉ काय आहे. ठीक आहे, आता थर्ड लॉ मध्ये काय सांगितलं इकडे, एकच मिनिट, टॅबचा इश्यू. ठीक आहे, टॅबचा थोडा इश्यू झाला होता. तर थर्ड लॉ मध्ये काय सांगतंय न्यूटन, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, म्हणजे पहा आता हा जो प्लॅनेट आहे माझा, समजा ए हा माझा प्लॅनेट आहे. ठीक आहे, ए हा माझा प्लॅनेट आहे. ठीक आहे, त्यानंतर मी जसं सांगितलं की ए हा प्लॅनेट आहे, तो एका ऑर्बिटमध्ये फिरणार आहे. ठीक आहे, तो गोल फिरणार आहे एका ऑर्बिटमध्ये. ठीक आहे, समजलं सर्वांना? तो काय एका गोलाकार ऑर्बिटमध्ये म्हणजे कक्षेमध्ये तो फिरणार आहे. ठीक आहे, मग समजा माझा हा जो ए प्लॅनेट आहे किंवा जो प्लॅनेट माझा आहे तो ए पोझिशनपासून निघाला. ठीक आहे, आणि तो ट्रॅव्हल करत 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 सूर्याला पूर्ण एक वेढा देत पुन्हा इकडे ए पोझिशनला पोहोचला. ए पोझिशनला पोहोचला आणि ए पोझिशनला पोहोचण्यासाठी त्याला टाईम लागला टी. ठीक आहे, ए पोझिशनला पोहोचण्यासाठी त्याला किती वेळ लागला? टी. ठीक आहे, मग पहिल्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला एवढं सांगितलं आहे की द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड, म्हणजे हा जो वेळ आहे ह्या प्लॅनेटला, ए प्लॅनेटला, हा जो आपला ए प्लॅनेट आहे त्याला एक ऑर्बिट कंप्लीट करण्यासाठी, ठीक आहे, म्हणजे पुन्हा ए पोझिशनला फिरून येण्यासाठी जो वेळ लागला तो आहे टी, आणि त्या टीचा वर्ग म्हणजे स्क्वेअर, पहा इकडे काय सांगितलं आहे, स्क्वेअर, त्या टीचा वर्ग, स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन इज directly proportional to the cube of the mean distance of a planet from the sun. आता पहा, तो डिरेक्टली प्रोपोर्शनल आहे. डिरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे समानुपाती आहे. ठीक आहे, मराठीमध्ये डिरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे समानुपाती आहे. आणि कशाच्या समानुपाती आहे? तर क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ ए प्लॅनेट फ्रॉम द सन. आता मी इकडे डायरेक्ट आर क्यूब लिहितो. आर समजा ते मीन डिस्टन्स आहे, पण ते कसं आलं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. डायग्राममध्ये दाखवलं नाही किंवा पुस्तकात सांगितलं नाही, पण तुम्हाला कन्फ्युजन नको आहे, मी सांगतो ते कसं आलं आहे. मीन डिस्टन्स म्हणजे काय, किंवा पहा आता समजा माझा हा जो प्लॅनेट होता हा ए पोझिशनला असताना इकडे
R1 डिस्टन्स होतं, सन आणि प्लॅनेटमध्ये समजा R1 डिस्टन्स होतं. तो जेव्हा बी पोझिशनला गेला तेव्हा त्याचं डिस्टन्स किती झालं, R2 झालं. ठीक आहे. जेव्हा तो सूर्यापासून सी पोझिशनला पोचला तेव्हा समजा त्याचं डिस्टन्स R3 झालं. आणि तो जेव्हा सूर्यापासून डी पोझिशनला पोचला तेव्हा R4 झालं. आणि जेव्हा तो सूर्यापासून एफ पॉईंटला पोचेल आणि ई पॉईंटला पोचेल अनुक्रमे त्याचं डिस्टन्स असेल R5 आणि R6. ठीक आहे. आणि ह्या सर्वांचा मीन काढला म्हणजे R बरोबर R1 प्लस R2 प्लस R3 प्लस R4 प्लस R5 प्लस R6 या सर्वांचा मीन काढल्यानंतर जे डिस्टन्स आलं तो आहे आपला R. तर R कुठून आला कळलं, R कुठून आला कळलं, सिम्पल. हे जे सर्व डिस्टन्स होते R1 R2 R3 R4 R5 R6 यांचा काय केला, मीन काढला, मध्य काढला. ठीक आहे. आणि त्याच्यातून मला मिळाला R. म्हणजे पहा आता स्टेटमेंटला एकदम सिम्पल करून सांगतो. द स्क्वेअर ऑफ, इकडून सुरुवात करायची, इकडे किती आहे, स्क्वेअर आहे. द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. ठीक आहे. पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन इज directly proportional to the mean distance of the planet from the sun. पहा, mean distance of the planet from sun. क्लिअर आहे स्टेटमेंट. मराठी मीडियमच्या स्टुडंटसाठी पूर्ण सांगतो. स्टेटमेंट पाठ झालं पाहिजे. ठीक आहे. मराठी मीडियमसाठी पुन्हा सांगतो. म्हणजे प्लॅनेटला, ही आपली कक्षा होती, प्लॅनेट इथे होता, इथे सन होता. ठीक आहे. तर प्लॅनेटला इथपासून इथपर्यंत पोहोचण्यासाठी जो टाइम लागणार होता तो होता टी आणि त्याचा वर्ग हा समानुपाती आहे. तर कशाशी, तर हे जे डिस्टन्स आहे सन आणि प्लॅनेटमधलं त्याच्या घनशी. ठीक आहे. ते डिस्टन्स आपण R घेतलं होतं आणि म्हणून टी स्क्वेअर इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द R क्यूब. क्लिअर आहे. व्हेरी सिम्पल लॉ. पुन्हा पाठ करायची गरज नाही लागली पाहिजे. फिजिक्स इज द गेम ऑफ इमॅजिनेशन. फक्त तुम्हाला इमॅजिनेशन करायचं आहे फिजिक्समध्ये. इट इज द गेम ऑफ इमॅजिनेशन ओनली. पहा, त्यांनी इक्वेशन पुढे तयार केलं. सपोज आता मी काय सांगितलं तुम्हाला, ही कंडिशन मी तुम्हाला एक्सप्लेन केली. टी स्क्वेअर इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू R क्यूब. म्हणजे टी स्क्वेअर हा समानुपाती असतो आरच्या क्यूबशी, घनाशी. ठीक आहे. इथपर्यंत आलं. आता आपल्याला दोघांमध्ये जेव्हा संबंध इस्टॅब्लिश करायचे असतात, म्हणजे दोघांमध्ये जेव्हा संबंध आपल्याला दाखवायचे असतात तेव्हा आपल्याला एक कॉन्स्टंट टर्म ॲड करावी लागते. पहा, आता टी स्क्वेअर बरोबर, आता मी दोघांमध्ये रिलेशन दाखवतोय, संबंध दाखवतोय, त्यामुळे मी इक्वल टू लिहितोय. आणि ज्यावेळेस मी इक्वल टू लिहितो त्यावेळेस हा डिरेक्टली प्रोपोर्शनलचा जे साईन आहे, जे समानुपातीचं साईन आहे ते निघून जातं आणि मी इकडे एक कॉन्स्टंट टर्म ॲड करतो. कारण ते साईन आपण काढून टाकले म्हणून आपण इकडे कॉन्स्टंट के ॲड केला आणि R क्यूब आहे तसा लिहिला. ठीक आहे. आणि या कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय होईल, समजा मला केची व्हॅल्यू जर काढायची असेल तर इकडे माझा टी स्क्वेअर होता आणि हा R याला मल्टिप्लाय केला तर खाली जाऊन तो काय होईल, डिवाइड. तर त्या कॉन्स्टंटची मला व्हॅल्यू काय मिळेल, टी स्क्वेअर डिवाइड बाय R क्यूब. क्लिअर आहे सर्वांना. व्हेरी सिम्पल. 3 लॉ आपण कव्हर केलेले आहेत केपलर्सचे. ठीक आहे. आणि खूप सिम्पल लॉज होते. सर्वांचे पाठ झाले पाहिजेत, परत पुस्तक उघडण्याची गरज नाही आहे. ठीक आहे. हे झाले 3 लॉ. आणि हे जे आहे याला इक्वेशन 1 द्या, कारण याच्यावरनं आपल्याला काय करायचं आहे, पुढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट पेजवरती पहा काय आहे, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. म्हणजे न्यूटनने जो लॉ सांगितला ग्रॅव्हिटेशनचा तो काय आहे हे आपल्याला नेक्स्ट पेजवरती दिलेलं आहे. ठीक आहे.
तर पहा काय सांगितलंय, ऑल द अबो कन्सिडरेशन्स इंक्लुडिंग केपलर्स लॉ लेड न्यूटन टू फॉर्म्युलेट हिज थेअरी ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटी. जसं मी अगोदर तुम्हाला सांगितलं होतं की केपलर्सचे जे लॉ होते, जे केपलर्सने लॉ सांगितले होते त्याचा आधार घेऊन ग्रॅव्हिटेशनचे जे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचे जे नियम सांगितले न्यूटनने, ते त्याचा आधार घेऊनच सांगितले. ठीक आहे, प्रत्येक गोष्टीला कशाची तरी जोड हवी असते. न्यूटन्सने डिरेक्टली स्वतः प्रूव्ह करून नाही सांगितलं, त्यांनी काय केलं, केपलरच्या थेअरीचा आधार घेतला आणि मग स्वतःची ग्रॅव्हिटेशनलची थेअरी होती ती सांगितली आणि प्रूव्ह करून दाखवली. अकॉर्डिंग टू दिस थेअरी, म्हणजे न्यूटनच्या थेअरीनुसार काय पहा, एव्हरी ऑब्जेक्ट्स इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट्स विथ डेफिनेट फोर्स. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की पृथ्वीवरती समजा 2 बॉडीज आहेत किंवा 2 वस्तू आहेत. समजा हा एक बॉल आहे आणि अजून एक बॉल घेतला मी. ठीक आहे, ह्या 2 एक बॉडीज आहेत किंवा ऑब्जेक्ट्स आहेत किंवा त्याला तुम्ही चेंडू समजा किंवा कुठलीही वस्तू समजा. ठीक आहे, तर याचं स्वतःचं असं काहीतरी वस्तुमान असणारे, वेट असणारे. M1 समजा मी ते M1 घेतलं, म्हणजे समजा ही जी फर्स्ट बॉडी आहे माझी, त्याचं वस्तुमान वेट M1 आहे. ठीक आहे, म्हणजे त्याचं वजन M1 आहे, मी कन्सिडर केलं जस्ट. आणि ही जी दुसरी बॉडी आहे तिचं पण स्वतःचं काहीतरी वजन असणार आहे, ते मी M2 कन्सिडर करू शकतो. करेक्ट. तर न्यूटन काय सांगतोय की ह्या दोन बॉडी ज्या अर्थवरती एक्झिस्ट आहेत, म्हणजे अर्थवरती आहेत, पृथ्वीवरती आहेत, या 2 बॉडीजमध्ये काहीतरी फोर्स आहे. ठीक आहे, न्यूटन काय सांगतोय, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. ते दोघांकडे एकमेकांकडे, त्या दोन्ही गोष्टी, त्या दोन्ही ऑब्जेक्ट्स एकमेकांकडे अट्रॅक्ट्स होतात असं न्यूटन सांगतोय. ठीक आहे, पण त्याच्यातील फोर्स किती आहे, म्हणजे समजा आता मी इकडे एक बॉल ठेवला आणि इकडे एक बॉल ठेवला आणि ह्या दोघांमध्ये जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, म्हणजे एकमेकांकडे जर ते आकर्षित होत असतील तर त्या एकमेकांना चिकटायला पाहिजेत, जसं न्यूटनने सांगितलंय. बट पुढे न्यूटन काय म्हणतोय, विथ डेफिनेट फोर्स, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी बल जे आहे त्याची एक डेफिनेट अमाऊंट आहे. म्हणजे ते फॉर एक्झाम्पल ते किती जूल्स आहे किंवा वॉट एव्हर, म्हणजे ते किती आहे त्याचं एक डिजिट आहे, एक फिक्स अंक आहे की ते फोर्स किती आहे. ठीक आहे, समजतं सर्वांना. पुढे न्यूटन काय म्हणतोय पहा, पुढे न्यूटनने काय सांगितलं, ह्याच्या 2 बॉडी होत्या M1 आणि M2. मी काय केलं, त्यांचं वस्तुमान किंवा त्यांचं वजन मी कन्सिडर केलं M1 आणि M2. ठीक आहे, मग न्यूटनच्या लॉने काय सांगितलं ते पहा, दिस फोर्स इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ 2 ऑब्जेक्ट्स अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द बिटवीन देम. ठीक आहे, म्हणजे न्यूटनने काय सांगितलं, तर ह्या दोघांमध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल म्हणजे F, फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे F. ठीक आहे, ह्या 2 बॉडीजमध्ये, ह्या 2 ऑब्जेक्ट्समध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल ते डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस. प्रोडक्ट म्हणजे गुणाकार, म्हणजे त्यांच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती आहे. ठीक आहे, कसं आहे, त्यांच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आहे, म्हणजे डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द M1 इंटू M2, गुणाकाराशी समानुपाती आहे. ठीक आहे, समानुपाती म्हणजे डिरेक्टली प्रोपोर्शनल. पुढे काय म्हणतोय न्यूटन, ऑफ द 2 ऑब्जेक्ट्स अँड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. आता हे ज्या बॉडी आहेत ह्या एकमेकांपासून काही ठराविक अंतरावरती असतील. ठीक आहे, समजा त्याच्यातलं अंतर D असेल तर त्या अंतराच्या वर्गाशी तो व्यस्तानुपाती आहे. ठीक आहे, म्हणजे कसं आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे पहा, आता या स्टेटमेंटवरूनच मी लॉ सांगतो तुम्हाला. हे स्टेटमेंट जे आहे ह्याच्यावरूनच आपण लॉ तयार करू शकतो. पहा, त्या दोन बॉडीजमध्ये जे फोर्स असेल, ठीक आहे, ह्या ज्या 2 बॉडी आहेत M1 आणि M2, ह्या 2 बॉडीजमध्ये जे फोर्स असेल ते फोर्स आहे डिरेक्टली प्रोपोर्शनल, म्हणजे समानुपाती आहे त्या वस्तूंच्या वजनाच्या गुणाकाराशी, आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे व्यस्तानुपाती आहे
व्यस्तानुपाती आहे. कशाशी व्यस्तानुपाती आहे? फोर्स इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 इंटू m2 आणि त्याच्या अंतराशी, म्हणजे त्या दोन वस्तूमधील अंतर. समजा ही m1 आहे आणि ही m2 आहे, तर याच्यामध्ये जे अंतर असेल d त्याच्याशी कशी आहे ती इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे न्यूटनचा ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा जे स्टेटमेंट होतं ते आपल्याला ह्या इक्वेशनवरून सांगता येईल. म्हणजे फोर्स, त्या दोन वस्तूंमधील फोर्स इज डिरेक्टली प्रोपोर्शनल, म्हणजे समानुपाती असेल त्यांच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी, प्रोडक्ट ऑफ दिअर मासेस किंवा त्यांचं वस्तुमान, आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स, म्हणजे डीचा स्क्वेअर, म्हणजे त्याच्या अंतराशी कसा असेल तो व्यस्तानुपाती असेल, अंतराच्या वर्गाशी. ठीक आहे, तर आज आपण इकडे थांबूया. 11:15 झालेत, तर आपण आजचं लेक्चर एंड करूया. आय होप सर्वांना ग्रॅव्हिटेशन इथपर्यंत समजलंय.